सातारा जिल्ह्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवड नगर परिषदेची निवडणूक झालेली आहे आणि 4 वर्षानंतर जो लोकांच्या उत्सुकता होती ती निवडणूक संपन्न झालेली आहे आणि आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेले. काय सांगाल, कसा अनुभव होता आणि प्रथमच तुम्ही विजय झालेला आहात? आता अनुभव तर छानच होता. लोकांनी विकासाला निवडलं, जयाभाऊंच्या पार्टीवरती विश्वास ठेवला, जयाभाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही बघितलंच निकाल. ह्याच्या पाठीमागं पण मी मुलाखत तुम्हाला दिली होती, त्यात पण सांगितलं होतं 21 अतिशय चांगल्या निवडले आणि भाऊचे नेतृत्व मान्य केलेलं आहे. राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी ठाण मांडून म्हसवड मध्ये होत्या, त्यावेळी पण तुम्ही गुलाल उधळला आणि मताधिकांनी निवडून आला. कशा पद्धतीने तुम्ही म्हसवडचा विकास करणार? विकास जयाभाऊंच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने लोकांना जे काय अपेक्षित आहे त्या पद्धतीने विकास देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. महत्वाचा आता म्हसवडमध्ये युवकांच्या रोजगाराचा विषय आहे आणि त्या माध्यमातून जयकुमार गोरेंनी कॉरिडॉरचाही प्रश्न लवकर सोडवणार आहे. तर कशा पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून युवकांना रोजगाराचा आपण व्यासपीठ उपलब्ध करून देऊ? थोड्या दिवसामध्ये त्या ठिकाणी MIDCचा प्रोजेक्ट आपल्या म्हसवडमध्ये होणारच आहे आणि त्यामुळे रोजगाराची आतापर्यंतच्या इतिहासातील म्हणजे रेकॉर्ड ब्रेक रोजगार, जिल्ह्यातला रोजगार म्हसवडलाच मिळणार आहे. त्यामुळं आम्हाला वेगळं काय सांगायची हे नाही. आता मागच्या वेळी परिवर्तनची सत्ता होती, त्यानंतर 4 वर्ष प्रशासक म्हणजे जवळपास जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली 9 वर्षाने म्हसवडची नगर परिषद तुमच्या ताब्यात आलेली आहे. आता तुम्ही सगळे मिळून किंवा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासहित कशा पद्धतीनं काय तुमचं विजन असणार आहे? विजन हे लोकांच्या मूलभूत गरजा पहिल्यांदा बघितल्या जातील, त्याच्यानंतर बाकीचा विकास तर करणारच आहे, होणारच आहे. ज्या भावांची पार्टीला का काय विकास होतो लोकांना माहिती आहे. दोन प्रभाग राहिलेत मतमोजणीचे आणि नगराध्यक्ष पदाचे डिक्लेरेशन अजून बाकी आहे. कशा पद्धतीनं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.